मग तुम्ही ते मोजणी केला तुझा पंचनामा करून करायला त्याला मला काही नाही. पंचनामा करून तुम्ही लँड रेकॉर्डला सादर करायला पाहिजे. लँड रेकॉर्डला सादर केले तुमचे नकाशे तयार होते. नकाश तयार झाले ऐकून घ्या. आता ऐकून घ्या. मी ऐकत नाही आता ही सगळ्या झालेल्या गोष्टी. मग तुम्ही हे करा. मला नोटीस दिली का तुम्ही? तुम्ही काय मला नोटीस दिली का? आपला नोटीस दिली का? तो आता विषय राहिलेला नाही. का बरं? ऐका ना काय साहेब मी कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्याशी मी तुम्ही करावं साहेब. मी आडू आलो का तुम्हाला? अडवू नका. मी आडी ना साहेब. पण मला तुम्ही इकडे का मला चालू करा साहेब मधात मोठं मोठं सामान काढून घे. मी काढून घेतो. माझी यंत्रणा आहे. चला मग करा. चला काढून काढता येणार ते साहेब. काढून एक 6-6 लाखाची मशीन आहे साहेब. काढून घे. हे कुठलं सामान आहे. मला 15 दिवसाची तुम्ही मुदत द्या. मला 15 दिवसाची मुदत द्या तुम्ही. नाश नका मी काढून घेतो. तुम्हाला जाऊन बघा ना नियमाने भिंती तर पडतात. हे पिलर कसं पडायला लागतं? अरे नियम नाही रे बाळा. इथं नियम नाही. इथं नियम नाही. इथं हुकुमशाही आहे. ही घटना आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील अशोकनगर येथील. 18 फेब्रुवारी रोजी नगर परिषद कार्यालयामार्फत नगर परिषदेच्या रस्त्यातील जागेत जवळपास 12 ते 15 वर्षापूर्वीपासून असलेले बांधकाम अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत हटविण्यात आल्याची, जिम मधील करोड रुपयांच्या मशिनरी उद्ध्वस्त करत लाखो रुपयांच्या बांधकामाचे जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती खंडेराव हसनाळकर यांनी आम्हाला फोनद्वारे सांगितले की स्वतःच्या मालकीचे असलेल्या जिमची मला कोणतीही नोटीस न देता भुईसपाट करून कोट्यावधी रुपयांचे नुकसान करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील नगर परिषद अंतर्गत क्रीडा संकुल परिसरातील नगर परिषदेच्या रस्त्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने अतिक्रमण हटावच्या नावाखाली पोलिसांचा फौजफाटा तैनात करून क्रीडा संकुलावरील अतिक्रमण हटविण्याची धडक कार्यवाही करत थेट 5 जेसीबी मशीन लावून 1.5 कोटी रुपयांचे जिमचे मशीन व लाखो रुपयांचे बांधकाम उद्ध्वस्त केले. या प्रकरणात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधात प्रचार केल्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असा घणाघात हसनाळकर यांनी केला आहे. की त्या गेल्या इलेक्शन मध्ये मी तर कधी राजकारणात जात नाही, पण माझा मुलगा हे जिम चालवणार आहे. ते बालाजी पाटलांच्या गाडीमध्ये बसला होता म्हणे. तर त्या हेतून तुमचा मुलगा काय झकमारा गाडीत बसला होता का एवढं मला आमदारांना आमदारच्या भावाने बोललेलं आहे. आणि माझ्या शेजाऱ्यानं दीपक येतेवाड म्हणून आहे, त्यानं ह्याच्याविषयी अर्ज दिला होता की यांची जिम पाळल्याशी मी सोडत नाही, माझे केस काढत नाही असं त्याचं पण होतं. त्याचे केस वाढलेले आहेत आता सध्या आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते पाळले लोक. आम्हाला कुठलेही सबब दिले नाहीत, कुठले आदेश दाखवले नाहीत. त्यांच्याकडे असतील आदेश पण आम्हाला दाखवले नाहीत. मोजमाप करतेवेळेस मला बोलवले नाहीत आणि पाडतेवेळेस मी मला बोलवले नाहीत. आता पुढे काय करणार आहात तुम्ही? न्याय कोणाकडे मागणार आहात? साहेब जर शासनच जर दिलं असेल मला न्याय कसा मिळेल साहेब? माझ्याकडे पूर्ण कागद आहेत, मी द्यायला तयार दिलोय त्यांना, तरी त्या कागदावर न विचार करता पाळले तर मी न्याय कुणाला मागू साहेब? अजून मला मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि त्यांनीच शासनाला असं दिलं की याच्यापासून आम्हाला धोका आहे आणि मी कुणाला जवचिलो नाही काही नाही. मलाच माझं घर पाडून अजून तेच म्हणतात की याच्यापासून आम्हाला धोका आहे. आता हे कुठं न्यावं सर? चोरवेळा सोडून संन्याशाला फाशी द्यायची वेळ आली सर. हा मी कुणा दुसऱ्याचं नुकसान केलं असेल तर मी खरंच धमकी देईन कुणाला. तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत या जागेचे? आहे सर. स्थानिक प्रशासनाकडून जर तुमच्यावरती अन्याय झाला असेल, हो सर, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही जायला पाहिजे. तुम्ही तसं केलंय का? गेलेत का त्यांच्याकडे? नाही सर, त्यांनीच म्हणले कलेक्टरनं आम्हाला आदेश दिले म्हणले, एवढेच म्हणले. कलेक्टरने जरी त्यांना आदेश दिले असेल तर त्यांच्या वरचे पण आहेत ना. आणि गेलं नाही सर, कुणाकडे गेलं नाही. मग कधी जाणार आहेत का? कसं आता पुढे काय करणार आहात? सर आता मी जाऊ तर माझ्या जीवाला धोका आहे. एवढेच नाही तर मुखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी
भाजपाचे आमदार तुषार राठोड यांची सध्या हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप देखील खंडेराव हसनाळकर यांनी केला आहे. इथं आमदारची चलती आहे. आता इथं आमदार हुकुमशाही चालू आहे. हुकुमशाही नाही नुसती, आमदार हुकुमशाही चालू आहे. आमदारच्या भावची हुकुमशाही चालू आहे. आता मी पुढे जाऊन काय करू? एका दिवशी मला मारून टाकते छत्रपती साहेब. ते अजूनही स्वतः खेटायला वाया पोरं माझ्या समोर पाठवत आहेत. म्हणजे त्यांची इच्छा आहे की कोणाचा हात धरलाय, ह्यानं काय तर केलं म्हणून एक कारवाई करावा आणि पोलीस स्टेशनमध्ये अडकून ह्याचं काटा काढावं हे चाललंय. माझा नाईलाज आहे, माझ्या जीवाला धोका आहे. हा जो दीपक येतेवाडा आहे हा माझ्या जीवाला धोका आहे. आणि म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या कुटुंबाला व मला संरक्षण शासनाने द्यावं. मी तक्रार दिल्यावर माझं काय तर होईल ही मला भीती आहे साहेब. मी घरच्या बाहेर निघत नाही, मी घरीच आहे. केव्हाही बघा तुम्ही, शासनाने देखील मला नोटीस दिले म्हणलेत, हे सगळं चुकीचं आहे साहेब. कुठलीच मला नोटीस दिलेली नाही, कुठला पंचनामा नाही, मी घरून कधी हालत नाही. त्यांनी दाखवावं माझी सही, मी घेईना गेलो म्हणून मी दाखवावं कुठं, आणि ते इथे येऊन पंचनामा केलेले मी दाखवावं साहेब. त्यांनी तुम्हाला अनेक वेळा नोटिसा देऊन सुद्धा तुम्ही त्या नोटिसांचा इन्कार केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग साहेब ते पंचनामा केलं दाखवावं, माझी फोटो घेतले असतील, इन्कार केली त्याची, ते दाखवावं. मी मान्य करायला तयार आहे साहेब. नुसतं मान्य नाही, मला शिक्षा व्हावी. मी निघून येतो स्वतः. मला एकही नोटीस आली नाही. त्याची मोजमापाच्या वेळेस अचानक कळालं तर मी तिथं आलो आणि त्यांनी तो खुना केलेत, दुसरीकडे केले. त्याचं नाव पाटा माझंच फाडले साहेब. तरी मला लोकांचं पाडावं अशी माझी अपेक्षा नाही. माझं पडलं तर चालेल, पण जे सत्य आहे ते व्हावं ही मी विनंती आमदारलाही केलोय, आमदारच्या भावालाही केलं. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पाळल्याशी सोडत नाही, संपलं, तुम्ही काहीच बोलू नाही असं म्हणलेस. या घटनेसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी आम्ही मुखेड तहसीलदार तथा नगर परिषद प्रशासक राजेश जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्यांदा कॉल केल्यानंतर त्यांनी प्रतिसादही दिला, मात्र या संदर्भातील माहिती देण्याचे टाळले. आमदार तुषार राठोड यांच्या संपर्क क्रमांकावर नेमका कधी आणि कोणत्या वेळेत लागतो हा देखील मुखेड तालुक्यातील अनेकांना प्रश्न पडलाय. अतिक्रमण म्हणून लाखो रुपयांचे बांधकाम व करोडो रुपयांची मशिनरी उद्ध्वस्त करण्यात आले, हे प्रशासनाच्या दृष्टीने कितपत योग्य अयोग्य ही बाब मुखेडकरांना विचार करण्यास भाग पाडणारी आहे. मात्र तसे कुठेही न करता मुखेड शहरातील सर्वत्र असलेले अनधिकृत बांधकाम अतिक्रमण हेच स्थानिक प्रशासन काढून दाखवेल का, असा जनतेतून दबक्या आवाजात सूर निघू लागला असून याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आवाज बहुजनांचा.